नंबर हा पॅलिंड्रोम आहे की नाही हे कसं चेक करायचं. सो 2 स्टेप मध्ये आपण याला चेक करणार आहोत. फर्स्टली जो ओरिजिनल नंबर आहे त्याला रिव्हर्स करणार आहोत आणि त्या रिव्हर्स नंबरला ओरिजिनल नंबर सोबत कम्पेअर करणार आहोत. त्याने आपल्याला माहित पडणार की आपला ओरिजिनल नंबर हा पॅलिंड्रोम आहे की नाही. सो चला कोड बघूया. इथे आपण एक नम घेतलाय 1 to 1 आणि एक ओरिजिनल नंबर मध्ये तो नंबर सेव्ह केलाय, म्हणजे आपला ओरिजिनल नंबर काय 1 to 1. नंतर आपण एक व्हेरिएबल घेतलाय रिव्हर्स, ज्याला इनिशियलाइज केला आपण 0 ने. आपण या नंबरला रिव्हर्स करणार आहोत आणि या ओरिजिनल नंबर सोबत कम्पेअर करणार आहोत. जर तो ओरिजिनल नंबर इक्वल्स टू रिव्हर्स असेल तर इट इज पॅलिंड्रोम और एल्स इट इज नॉट अ पॅलिंड्रोम. सो चला हा व्हाईल लूप बघूयात इन डिटेल. सो आपल्याला काय करायचं आहे, आपला जो नंबर आहे त्यातला लास्ट डिजिट एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे. नंतर तो डिजिट आपल्याला एक रिव्हर्स व्हेरिएबल मध्ये ऍड करायचा आहे आणि लास्टला तो डिजिट ओरिजिनल नंबर मधून रिमूव्ह करायचा आहे. कसं चला बघूयात. आपल्याकडे नंबर होता 1 to 1. आपण काय केला, हा 1 डिजिट एक्स्ट्रॅक्ट केला. कसं नम मॉड्युलो 10 ने. सो हा लास्ट डिजिट आपल्याकडे 1 येऊन गेलाय. आता या 1 डिजिटला आपण करणार आहोत रिव्हर्स व्हेरिएबल मध्ये स्टोअर. कसं तर इथे रिव्हर्स इक्वल्स टू रिव्हर्स इंटू 10 प्लस डिजिट. आपला रिव्हर्स काय होता 0. सो 0 इंटू 10 प्लस 1 हा काय झाला 0 आणि 1. सो आपला रिव्हर्स मध्ये काय स्टोअर झाला 1 आणि लास्टला काय करायचं आपल्याला, तो 1 ओरिजिनल नंबर मधून रिमूव्ह. सो आपल्याकडे काय होणार 1 2. सेकंड स्टेप मध्ये काय होणार, आपल्याकडे नंबर आहे आता 1 2. सो आपल्याला काय करायचं आहे 2 एक्स्ट्रॅक्ट करा आणि त्याला रिव्हर्स मध्ये स्टोअर करा आणि लास्टली हा 2 या नंबर मधून काढून टाका. सो आपल्याकडे वाचणार 1. लास्ट स्टेप मध्ये काय होणार, आपल्याकडे 1 वाचलाय सो त्याला घ्यायचं आणि रिव्हर्स व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचं. सो असा मिळणार आपल्याला रिव्हर्स नंबर. जर हा रिव्हर्स नंबर आपला ओरिजिनल नंबर सारखा असेल तर इट इज पॅलिंड्रोम. सो तेच चेक केलं, आपला ओरिजिनल नंबर रिव्हर्स नंबरच्या इक्वल आहे की नाही. जर असेल तर इट इज अ पॅलिंड्रोम. इफ नॉट देन इट इज नॉट अ पॅलिंड्रोम.